विरोध वॉर्डांमध्ये निवडणूक नाहीच असं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे। एकच उमेदवार असल्यास नोटा पर्याय देऊन निवडणुकीची तरतूद नाही असं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलंय। बिनविरोध निवडणुकीची तरतूद कायद्यातच असल्याचं राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। नोटाचा पर्याय हा उमेदवार नसून उमेदवारांना नाकारण्याचा पर्याय असल्याचं राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। यावेळी महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करणाऱ्या नगराध्यक्षा मैथिली तांबे यांनी राम शिंदे यांचं स्वागत केलं। काही दिवसांपूर्वी सत्यजित तांबे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा होत्या। या भेटीबाबत राम शिंदे आणि आमदार तांबे यांनी मात्र बोलण्याचं टाळलं। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे। ठाकरेंच्या 2 अधिकृत उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजप उमेदवारांना ठाकरेंच्या उमेदवारांचा जाहीर पाठिंबा आहे। तर अंगारकी चतुर्थी निमित्तानं पुण्यातल्या दगडूशेठ गणपती आणि मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली। हजारो भाविक पहाटेपासूनच दर्शन रांगेत उभे आहेत। भाविकांची झालेली गर्दी पाहता पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पहाटेपासूनच गणपती बाप्पाची पूजा सुरू आहे। आपण पाहतोय की आता देखील मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी आलेले आहेत। गणपती मंदिरातून बाहेरच्या साईडला जर आपण पाहिलं तर शिखरापासून ते संपूर्ण मंदिराला जी आहे ती फुलांची आकर्षक आरास करण्यात आलेली आहे। तर आतमध्ये देखील गणपती बाप्पाच्या आजूबाजूला जी आहे ती फुलांची सजावट करण्यात आलेली आहे, फळांची सजावट करण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आलेले आहेत। कॅमेरा पर्सन अभिजित कुशेसह अजिंक्य दायगुडे, TV9 मराठी, पुणे।